नमस्कार मित्रांनो, आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सायन्स म्हणजेच विज्ञानातील 75 काही महत्त्वाचे पॉईंट्स आहे, जे मी इयत्ता 5वी ते 10वीच्या पुस्तकातून पॉईंट आउट केले आहे. ओके, तर हे पॉईंट्स आज आपण बघणार आहोत. बहुधा एक्झाममध्ये हे महत्त्वाचे पॉईंट्स विचारले जातात आणि खूप साऱ्या एक्झाममध्ये हे ऑलरेडी विचारले पण गेले आहे. तर आपण अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहे किंवा महत्त्वाचे पॉईंट्स आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे, ते आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिले आहे हा जो पॉइंट आहे की फसफसणारे पेय म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे की जे काही आपले असतात, आपण पेप्सी किंवा कोका कोला, ओके, मिरिंडा, हे कोणते फसफसणारे पेय जे आहे ते तयार करण्यात त्यात सायट्रिक आम्ल हे वापरतात. लक्षात ठेवा, सायट्रिक ऍसिड किंवा सायट्रिक आम्ल हे यात वापरतात. आणि सेकंडली, जेव्हा हे सायट्रिक आम्ल वापरतात किंवा आपण जेव्हा ह्या बॉटल्स ओपन करतो, तर त्यातून फसफसणारा एक लिक्विड बाहेर पडतं, बरोबर. तर त्यातून जे फसफसणारा आहे त्यातून बाहेर पडतं तो असतो CO2. ओके, लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड हे यातून बाहेर पडतो आणि फसफसणारे पेय तयार करण्यासाठी आपण सायट्रिक आम्लाचा वापर करतो. आता दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये की इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी नायट्रिक आम्ल हे वापरतात. लक्षात ठेवा, इलेक्ट्रोप्लेटिंग जेव्हा करतो, जे काही आपण बघतो बघा, काही वस्तू असतात घरातल्या किंवा मोस्टली इंडस्ट्रियल ज्या पण वस्तू असतात, त्यांना तुम्ही हे नाव ऐकलं असेल की क्रोम प्लेटिंग केली आहे. ओके, क्रोम प्लेटिंग असू द्या किंवा स्टील सारखा, म्हणजे एखादा पार्ट असतो तो MS स्टीलचा असतो किंवा MS, तुम्ही म्हणू शकतात की सामान्य लोखंडाचा तुकडा असतो, पण त्याला प्लेटिंग करून ते चमकवतात. ओके, खूप भारी दिसतो तो पार्ट. तर त्याला प्लेटिंग आपण असं म्हणतो की त्याच्यावरती एक लेअर दिला जातो बघा, असा एक स्क्वेअर पार्ट असेल आणि याच्यावरती एक एकदम पातळ लेअर दिला जातो, ओके, प्लेटिंगचा, की ज्याच्यामुळे हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी दिसतात आपल्याला. तर त्याला म्हणतो आपण प्लेटिंग. तर हे त्याला म्हणतो आपण, आणि जी मेथड असते तिला म्हणतो इलेक्ट्रोप्लेटिंग. तर इलेक्ट्रोप्लेटिंग असतं त्याच्यामध्ये आपण यूज करतो ते असं नायट्रिक आम्ल किंवा नायट्रिक ऍसिड, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे बघा, बायोगॅस संयंत्रणातून मिथेन वायू मिळतो. बायोगॅस बघा, जेव्हा पण आपण बायोगॅस बनवतो, आपल्याला माहिती आहे आपण जे पण बायोडिग्रेडेबल आहे, ओके, याच्यापासून आपण बायोगॅस बनवतो. तर बायोगॅसमध्ये मोठ्या प्रमाणात जो वायू भेटतो तो असतो मिथेन. ओके, ज्याला आपण CH4, लक्षात ठेवा, त्याचं रेणूसूत्र आहे CH4 ने आपण मिथेन दाखवतो. हा मिथेन हा वायू मिळतो आणि हा ज्वलनशील असतो. महत्वाचा म्हणजे हा ज्वलनशील असतो. ओके, पुढचा आहे हिरा हा सर्वात कठीण पदार्थ. बघा, सगळ्यात कठीण पदार्थ कोणता आहे हिरा. आणि हा पदार्थ कशासाठी वापरतात? काच कापण्यासाठी वापरतात. आता आपल्याला हे माहिती पाहिजे की काच कापण्यासाठी कोणतं यंत्र वापरतात. जर काच कापण्यासाठी वापरतात ते असं हिरकणी. ओके, आपल्याला माहिती असेल की नॉर्मली जी काच असते, की समजा तुम्ही काच डायरेक्टली कट करायला गेले तर तिचे तुकडे तुकडे होतात, बरोबर, प्रॉपरली कट होत नाही काच. तर काचेला प्रॉपरपणे कट करण्यासाठी हिरकणी ही वापरली जाते. जे आपण बघतो की काही काच असं एकदम वर्तुळाकार किंवा सर्क्युलर शेपमध्ये किंवा रेक्टँग्युलर किंवा असं, ओके, आयताकृती शेपमध्ये कापलेली असते. तर ती कापली जाते हिरकणी याने. आणि हिरकणी हे जे असतं याच्यामध्ये काय केलं असतं, त्याचे जे टीथ असतात त्याच्यामध्ये हिरे बसवलेले असतात. ओके, आता पुढचं बघा, पुढचा पॉईंट आहे की कार्बनी संयुगे पाण्यात अविद्राव्य असतात. बघा, जी काही कार्बनी संयुगे आहेत ती असतात पाण्यात अविद्राव्य, म्हणजे पाण्यात विरघळत नाही. ओके, जी कार्बनी संयुगे असतात ती पाण्यात अविद्राव्य असतात. पुढचं आहे ऑराइट. या धातुकामध्ये सोने मूळ रूपात असते. बघा, जे काही धातू असतात, ओके, किंवा इतर काही आपल्याला बघा, जमिनीतून आपण ज्याला क्रूड ऑइल जसं आपण म्हणतो, तसं काय होतं, जे पण धातुके किंवा काही असू द्या, जे काही जमिनीत भेटतात ते चांगल्या स्वरूपात नसतात, म्हणजे अशुद्ध स्वरूपात असतात. त्याच्यामध्ये विविध टाईपचे धातू असतात. पण ऑराइट हा जो धातुक आहे, हा जेव्हा सापडतो याच्यामध्ये सोने हे असे मूळ रूपात असते. म्हणजे ते वेगळ्या कोणत्या रूपात नसून, ओके, ते कोणत्या संयुगात नसून ते डायरेक्टली त्याच्या मूळ रूपात आपल्याला भेटतं. ओके, पुढचं आहे बघा, एक पेट्रोलियम मेन बद्दल आहे. जो आपण मेन बघतो, एक कार्नोबा नावाचा मेन आहे, ओके. आणि हा कार्नोबा मेन जो आहे याला पेट्रोलियम मेन म्हणतात, कारण पेट्रोलियम जे एक्स्ट्रॅक्ट करण्याची एक पद्धत आहे त्याच्याद्वारे हा मेन आपल्याला भेटतो. तर त्याला म्हणतो कार्नोबा मेन. लक्षात ठेवा, हे नाव कार्नोबा मेन खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचं आहे PVC पाईप. PVC आपण नाव ऐकलं असेल, PVC पाईप आपण ऐकतो, ओके. PVC पाईप आजकाल खूप जास्त यूज करतोय. तर हे जे PVC पाईप आहे, तर हे याचं लॉंग फॉर्म काय आहे? P म्हणजे पॉली, V म्हणजे विनाइल आणि C म्हणजे क्लोराईड. ओके, इथं बघा, पॉली, विनाइल आणि क्लोराईड, हे म्हणजे PVC. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. याच्यामध्ये आपण एक महत्वाचा मुद्दा बघूया अजून. अंड्यामध्ये अल्ब्युमिन नावाचा प्रथिन असतं. ओके,
अंड आपल्याला माहितीच आहे की अंड्यामध्ये जे प्रोटीन, आपण ज्याला प्रोटीन म्हणतो ओके इंग्लिशमध्ये, जे प्रोटीन असतात ते असतं अल्ब्युमिन. हे नाव लक्षात ठेवा, अल्ब्युमिन नावाचं प्रोटीन असतं. हे एका एक्झाम मध्ये विचारलं गेलं होतं मध्ये. वनस्पती व प्राण्यांपासून सर्व पदार्थ कार्बन संयुगे असतात. ओके, वनस्पती किंवा प्राण्यांचे जेवढे काही पदार्थ असतात ते सगळे त्याच्यामध्ये कार्बन संयुग म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन हा असतो म्हणजे असतोच. ओके, तो कार्बन मध्ये फॉर्मॅटमध्ये असतो, तो त्याच्या संयुगाच्या फॉर्मॅटमध्ये असतो, कशामध्येही असू शकतो. ओके, आता पुढचा प्रश्न बघा, शीस पेन्सिल. ओके, जी काही पेन्सिल आपण लहानपणी यूज केली, नटराज किंवा कोणतीही पेन्सिल असू द्या, ती जी पेन्सिल असते तिचा जो टोक असतो ते बनलेलं असतं ग्राफाईटचं. ओके, तर ग्राफाईट हे लक्षात ठेवा, ग्राफाईट हा धातू आहे, हा अधातू नाहीये. तर ग्राफाईट हा धातू आहे आणि हा लिहिण्यासाठी पण यूज होतो. आणि सेकंडली, ग्राफाईट हा सेलमध्ये पण बघितलं तुम्ही, समजा लहानपणी छोटे छोटे सेल येतात बघा, जे आपल्या घरी आपण घड्याळमध्ये किंवा कशामध्ये यूज करतो, त्याच्यामध्ये जे ब्लॅक कलरचं पावडर निघते ती असते ग्राफाईटची पावडर. ओके, आणि ग्राफाईट हे काय धातू आहे, म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी सप्लाय होतो. हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा. पुढे, दगडी कोळशाच्या भंजक ऊर्ध्वपतनाने कोक मिळवतात. बघा, दगडी कोळसा जर भंजक ऊर्ध्वपतन, बघा एक अशी एक फर्नेस असते, याच्यामध्ये हा हिटअप केला जातो वेगवेगळ्या पद्धतीने, आणि त्याच्यापासून जो काही आपल्याला प्रेसिडेट मिळतं ते असतं कोक. ओके, आणि हे कोक बहुधा रस्त्यांच्या बांधकामासाठी वापरले जातात. जसं आपण डांबर बघतो, डांबरमध्ये पण कोक मिसळतात. ओके, आता पुढचं आहे, बॉक्साईड पासून अल्युमिनियम मिळते. अल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, म्हणजे अल्युमिनियम ज्याच्यापासून मिळते, बघा सगळ्यात पहिले जमिनीमध्ये जेव्हा आपण उत्खनन होतं किंवा खणलं जातं, तेव्हा तिथे खाणी आपण असं म्हणतो, बरोबर. या खाणीतून जी खनिजं भेटतात ही काही शुद्ध स्वरूपात नसतात, ते असतात अशुद्ध स्वरूपात. ओके, तर याच्यामध्ये जो काही आपण अल्युमिनियम बघतो आपल्याला जो भेटतो, तो भेटतो आपल्याला बॉक्साईड. ओके, बॉक्साईड या नावाचं हे आहे, आणि हे भेटल्यानंतर याच्यापासून याला प्रक्रिया करून आपण अल्युमिनियम बनवतो. ओके, पुढचं आहे की वाईन मध्ये 12% इथिल अल्कोहोल असते. बघा, वाईन वाईन आपण ज्याला दारू म्हणतो. ओके, तर दारूचे वेगवेगळे टाईप आहे, तुम्ही ऐकलेच असाल, प्रत्येकाला माहितीच असेल. विस्की असते, बाकीचे वेगवेगळे टाईप्स असतात वाईन्स. ओके, आता याच्यामध्ये काय असं माहिती आहे का, जे इथिल अल्कोहोल आहे, जे अल्कोहोलचं प्रमाण आहे ते डिफरंट डिफरंट असते. विस्कीमध्ये काहीतरी 30 ते 40% पर्यंत जातं. त्याच्यानंतर रम असते, रम मध्ये वेगवेगळे पर्सेंटेज असतात. जसं हे अल्कोहोलचं प्रमाण वाढत जाणार तसं तसं विस्कीची प्राइस पण वाढत जाते. ओके, सॉरी, दारूची प्राइसही वाढत जाते. ओके, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, सगळ्यात कमी जे असतं ते असतं वाईनमध्ये असतं, ते ऑलमोस्ट 12% असतं. आणि याच्यामध्ये कोणतं अल्कोहोल असतं लक्षात ठेवा, मेथिल अल्कोहोल वापरत नाही, तर ते असतं इथिल अल्कोहोल. ओके, इथिल अल्कोहोल असतं याच्यामध्ये, लक्षात ठेवा, कशामध्ये, वाईनमध्ये. चांदीच्या भांड्यात अंडे उकडल्यास अंडे काळे होतात. ओके, हा एक एक्सपेरिमेंट होता की चांदीच्या भांड्यामध्ये समजा आपण अंडे उकळले तर अंडे काळे होतात. हिरा इतकाच दुसरा कठीण पदार्थ कार्बोरंडम, कार्बोरंडम हा आहे, हा लक्षात ठेवा. हिरा इतकाच दुसरा कठीण पदार्थ, म्हणजे हिरा इतका आहे पण तो हिरापेक्षा थोडासा कमी आहे, तो आहे कार्बोरंडम. त्याचं नाव लक्षात ठेवा. केरोसिनला पॅराफिन तेल असे दुसरे नाव आहे. केरोसिनला दुसऱ्या नावाने आपण काय ओळखतो, त्याचं पॅराफिन तेल, पॅराफिन ऑइल असंही आपण त्याला म्हणतो. ओके, आता मधोमध, मधामध्ये लेवलोज ही साखर असते. ओके, आपण जे काही मध बघतो, जे मधमाशांनी बनवलेले असतात, त्याच्यामध्ये जी शुगर असते किंवा जी साखर असते तिचं नाव आहे लेवलोज. ओके, लोखंड गंजू नये म्हणून त्यावर जस्ताचा मुलामा देतात. बघा, तुम्ही बहुधा बघितलं असेल की काही काही लोखंडी पार्ट असतात, ते जर ऍटमॉस्फिअर मध्ये उघडे ठेवले किंवा वातावरणामध्ये उघडे ठेवले, त्याच्यावरती गंजाचा थर येतो, राईट. तर याच्यावरती गंजाचा थर येऊ नये म्हणून जस्त हा धातू आहे, हा गंजत नाही. ओके, तर त्याच्यामुळे काय करता, याच्यावरती ना एक जस्ताचं एक फाईन कोटिंग देतात, खूप पातळ एक कोटिंग लोखंडाच्या पार्ट वरती देतात, जेणेकरून त्याला गंज लागू नये. लक्षात ठेवा, लोखंड गंजू नये याच्यासाठी काय करतो आपण, जस्ताचा मुलामा देतो. पुढचं आहे सोने चांदी. सोने चांदी व प्लॅटिनम या धातूंना आपण राजधातू असे म्हणतो. ओके, केरोसिनला पॅराफिन तेल असेही नाव म्हणतो, आपण हे वरती बघितलं आहे. बॉक्साईट शुद्ध करण्यासाठी कॉस्टिक सोडा वापरतात. लक्षात ठेवा, बॉक्साईट पासून आपण काय बघितलं, बॉक्साईट पासून आपण बनवतो अल्युमिनियम, आणि बॉक्साईट शुद्ध करण्यासाठी काय वापरतात, ते असतं कॉस्टिक सोडा. द्राक्षाच्या रसापासून शॅम्पेन हा मद्य प्रकार बनवतात. शॅम्पेन पण ऐकलं असेल बघा, आपण जे वरती बघितलं विस्की, रम किंवा वाईन, त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे शॅम्पेन. ओके, तर शॅम्पेन ही कशापासून बनवतात, ही द्राक्षाच्या रसापासून बनवतात. आणि सेकंडली, वाईन पण कशापासून बनवतात, बघा वाईन ही बनवतात द्राक्षाच्या रसापासून. द्राक्ष सगळ्यात जास्त उत्पादन कुठे होतं, हे होतं नाशिकमध्ये.
नाशिकला आपण वाईन कॅपिटल असेही म्हणतो, लक्षात ठेवा. हे प्रश्न असेच रिलेटेड करून लक्षात ठेवा. नाशिक जे आहे त्याला आपण वाईन कॅपिटल असे म्हणतो. वाईन कॅपिटल, ओके, म्हणजे वाईनची राजधानी. आणि तिथे द्राक्षाचं उत्पादन खूप जास्त होतं आणि तिथे सुला यार्ड खूप फेमस आहे. ओके, सुला यार्ड, जी सुला वाईन आहे ती नाशिकची आहे आणि ती खूप फेमस आहे, हे इथून लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, जेव्हा मुंगी चावते तेव्हा ती फॉर्मिक आम्ल बाहेर टाकते. ओके, जेव्हा पण बघा कोणाला आपल्याला मुंगी चावते तेव्हा आपल्याला तिथे खाज येते आणि काही प्रकारची जळजळ होते. ओके, आणि ते जे असतं ते असतं त्याच्यामुळं की जेव्हा मुंगी चावते तेव्हा ती तिथे फॉर्मिक ऍसिड किंवा फॉर्मिक आम्ल ही आपल्या त्या जागेवरती टाकत असते. ओके, आता पुढचं अजून बघूया की गंधक 2, 4 व 6 अशा परिवर्ती संयोज्या दाखवतो. बघा संयोज्या म्हणजे माहिती असेल तर त्याच्यामध्ये गंधक हा जो आहे तो 2, 4 आणि 6 अशा परिवर्ती संयोज्या दाखवतो. ऑक्सिडेशन या प्रक्रियेत इलेक्ट्रॉन गमावले जाते. बघा लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन जी प्रक्रिया असते ज्याला आपण ऑक्सिडेशन म्हणतो. ओके, ऑक्सिडेशन ही प्रक्रिया असते, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गमावलं जातं आणि रिडक्शन जी प्रक्रिया असते याच्यामध्ये मिळवलं जातं. ओके, इलेक्ट्रॉन भेटतं कुठं, रिडक्शन मध्ये आणि ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉन जातात. ओके, मेन हे संप्लवन पद्धतीने शुद्ध केले जाते. जेव्हा आपण मेन हे शुद्ध करतो हे असते संप्लवन पद्धती, लक्षात ठेवा, संप्लवन पद्धतीने. सल्फा ड्रग्ज या ॲलोपॅथिक औषधात गंधक असते. बघा जे सल्फा ड्रग्ज आहे, जे सल्फा ड्रग्ज असतं त्याच्यामध्ये असतं गंधक असतं. हे खूप महत्वाचं आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे ॲलोपॅथिक एक औषध आहे. अंधारात चमकणारे मूलद्रव्य फॉस्फरस हे आहे. जेव्हा तुम्ही बघा फॉस्फरस ऍसिड असू द्या किंवा फॉस्फरसचा कोणताही पार्ट असू द्या, तुम्ही समजा तो अंधारात ठेवला तर त्याच्यातील रेडिओ ऍक्टिव्ह नाही म्हणता येणार, त्याच्यामध्ये काही असे गुणधर्म आहेत जेणेकरून ते ऍसिड अंधारातही चमकतं. ओके, त्याच्यातून लाईट बाहेर येताना आपल्याला दिसतात. फ्रीज व वातानुकूलन यंत्रात फ्रेऑन हे यूज करतात. बघा फ्रीज आणि वातानुकूलन जे काही थंड करणारे उपकरण आहे त्याच्यामध्ये आपण सध्या फ्रेऑन हे गॅस यूज करतो. याच्या आधी आपण यूज करायचो CFC, हा नाव लक्षात ठेवा. सी म्हणजे क्लोरो, एफ म्हणजे फ्लोरो कार्बन. ओके, CFC हा क्लोरो फ्लोरो कार्बन हा सगळ्यात पहिले कशामध्ये, फ्रीज आणि वातानुकूलित यंत्रणामध्ये यूज करत होते, वापर करत होते. पण याच्यामुळे काय व्हायचं की CFC जेव्हा पण हे खराब होऊन जायचे तर हा CFC हा यंत्रातून बाहेर पडायचा. ओके, समजा काही फ्रीज फुटलं तुटलं किंवा हे काही आपले AC असतात ते फुटले तर याच्यामध्ये CFC हा बाहेर, आणि हा सगळ्यात घातक प्रदूषक आहे. ओके, लक्षात ठेवा, CFC हा घातक प्रदूषक आहे. हा काय करतो, हा वरती जातो पृथ्वीच्या atmosphere मधून आणि वरती जो आपला ओझोनचा लेअर आहे, ओके, ह्या ओझोनच्या लेअरला हा घात करतो आणि तिथे ओझोनचा लेअर पातळ करून टाकतो किंवा ओझोनला खाऊन टाकतो. तर याच्यामुळे जे ओझोन भगदड, बघा हा ऐकला असेल तुम्ही वर्ड, ओझोन भगदड हा झाला होता ज्याच्यामुळे ओझोनच्या ह्या लेअरला होल पडले होते आणि सूर्याची किरणे डायरेक्टली पृथ्वीवर येत होते. तर हे कळल्यानंतर आपल्या सर्व देशांनी त्यांची एक सभा बोलवली, त्यांची एक मीटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठराव मंजूर केला की CFC हा जो घटक आहे जो आपण याच्यामध्ये यूज करतोय, रेफ्रिजरेटर मध्ये यूज करतोय, हा आपण बंद केला पाहिजे आणि त्याच्याऐवजी फ्रेऑन हा गॅस आता सध्या यूज करताय. ओके, तर लक्षात ठेवा, CFC क्लोरोफ्लोरोकार्बन हा पहिले यूज करायचे, आता यूज करतोय आपण फ्रेऑन. नेक्स्ट आहे की नैसर्गिक रबर हे आयसोप्रोपिन बहुवारिक आहे. बहुवारिकचा अर्थ होतो पॉलिमर. ओके, पॉलिमर. बघा मित्रांनो, मी काही हे जे काही डिटेल्स सांगतोय तुम्हाला हे याच्यासाठी आहे की ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला रिलेटेड माहिती पाहिजे आणि ह्याच गोष्टी एक्झाम मध्ये विचारले जातात तुम्हाला अशा पद्धतीने की याचा अर्थ काय, याचा अर्थ काय. तर ह्या पद्धतीने हे लक्षात ठेवा, हे पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये कामात येतील. पुढचं आहे बघा, नैसर्गिक रबर हे आयसोप्रोपिन बहुवारिक आहे. याला आयसोप्रोपिन बहुवारिक कोणते, नैसर्गिक रबर जे आपण नॅचरल रबर ज्याला म्हणतो. ओके, कॅडमियमला 7 समस्थानिक आहे. कॅडमियम जे आहे त्याला 7 समस्थानिक आहे. द्राक्षाच्या रसापासून शॅम्पेन हा मद्याचा प्रकार आपण बघितलंच आहे. PVC हा पण बघा, PVC आता लक्षात ठेवा, पॉलीविनाइल क्लोराईड. बघा तुम्हाला ही व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळेस पण बघितली तरी तुमचे हे क्वेश्चन लक्षात राहतील. जस्ट तुम्ही 2-3 वेळेस बघा जेणेकरून तुमचं चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. ओके, PVC म्हणजे पॉलीविनाइल क्लोराईड याचा अर्थ होतो. मॅग्नेशियम धातूचा उपयोग शोभेच्या दारूत करतात. बघा जे आपले काही आपण जे काही बघतो, जे फटाके आपण वापरतो. ओके, ह्या फटाक्यामध्ये जे काही धातू जो यूज केला जातो तो असतो मॅग्नेशियम. लक्षात ठेवा, फटाक्याच्या दारूमध्ये असतो, त्याला शोभेची दारू म्हणतो आपण आणि याच्यामध्ये यूज करतात मॅग्नेशियम. प्लास्टिक हे बहुवारिकाचे बनलेले असते. प्लास्टिकला आपण काय म्हणतो, पॉलिमर म्हणतो. ओके, पॉलिमर म्हणजे पॉलिथिन
आपण प्लास्टिकला काय म्हणतो, पॉलिथिन बॅग म्हणतो, बरोबर. पॉलिथिन म्हणजे पॉलिइथिलीन किंवा पॉलिथिन किंवा पॉलिमर, हे सगळे याला म्हणतो बहुवार्षिक, आणि प्लास्टिक हे याचंच बनलेलं आहे. ओके. नेक्स्ट बघा आता, विजेवर चालणारे बल्बमध्ये नायट्रोजन वायू असतो. बघा, आता याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो नायट्रोजन वायूचा. आता आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये आहे 78% नायट्रोजन आहे. ओके, हे आपल्याला माहितीच आहे. आता याच्यामध्ये अजून काय प्रॉब्लेम आहे बघा. नायट्रोजन हा वायू का वापरताय विजेमध्ये? विजेच्या बल्बमध्ये बघा, विजेचा बल्ब तुम्ही बघितला असेल, तो ह्या पद्धतीने असतो, राईट. आणि याच्यामध्ये एक ह्या पद्धतीने एक तार असते. आता ही जी तार असते ही असते टंगस्टनची. ओके. टंगस्टनची ही तार असते. टंगस्टनची ही तार का असते? कारण टंगस्टन हा धातू आहे, खूप हाय टेम्परेचरला वितळत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ही तार वापरतात. आता हे टंगस्टनची तार ही वापरल्यानंतर हा जो बल्ब आहे, काचेचा बल्ब आहे, याच्यामध्ये नॉर्मल समजा आपण हवा ठेवली आपले, जी आपल्या वातावरणामध्ये आहे, तर ही जी तार आहे ही काय होऊन जाणार, इथे गंजून जाणार. ओके. कारण जास्त टेम्परेचरला हिटअप झाल्यामुळे त्याचं होणार ऑक्सिडेशन. आपण जे काही बघितलं. ओके. ऑक्सिडेशनमुळे ही तार लवकर गंजून जाणार आणि त्याच्यामुळे याची लाईफ कमी होऊन जाणार. आता ही लाईफ वाढवण्यासाठी आपण काय करतो, की याच्यामध्ये नायट्रोजन टाकतो. कारण ऑक्सिडेशन, बघा, ऑक्सिडेशन हे कशामुळे होतं? हे होतं ऑक्सिजनमुळे. ओके. ऑक्सिडेशन हे होतं ऑक्सिजनमुळे. तर आपण इथून काय करतो, की नॉर्मल एअर काढून टाकतो, याच्यामध्ये नायट्रोजन टाकतो. आता नायट्रोजन टाकल्यामुळे काय होतं, की नायट्रोजन हा कोणत्याही वस्तूशी रिॲक्शन होत नाही याची. त्याच्यामुळं मधला कोणताही पार्ट गंजत नाही, किंवा तुम्ही म्हणू शकतात की ऑक्सिडेशन होत नाही. त्याच्यामुळे याची लाईफ चांगली असते. ओके. सेकंडली, आपले जे चिप्सचे पुढे बघता तुम्ही, कोणते चिप्स? आपण जे खातो चिप्स. ओके. जे जसे की बालाजी असू द्या किंवा कोणताही असू द्या. ओके. जे चिप्स तुम्ही खातात, की ते चिप्सचे पुढे पण बघा त्याच्यामध्ये हवा भरलेली असते. तर याच्यामध्ये नॉर्मल हवा नसते, तर ती हवा असते नायट्रोजन गॅस असतो. ओके. हे पण लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये असतो नायट्रोजन गॅस. जेणेकरून त्यांचं पण ऑक्सिडेशन होऊन त्यांची लाईफ लवकर खराब होऊ नये, किंवा ते चिप्स लवकर खराब होऊ नये, याच्यासाठी त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस यूज करतात. ओके. तर नायट्रोजन गॅसचा हा वापर असतो, हे लक्षात ठेवा. पुढचे, तुरटीला पोटॅश ॲलम असे म्हणतात. तुरटीला आपण काय म्हणतो? ॲलम असंही म्हणतो. तर ते लक्षात ठेवा, पोटॅश ॲलम असं म्हणतात त्याला. ओके. बॉक्साईट शुद्ध करण्यासाठी कॉस्टिक सोडा वापरतात, आपण हे बघितलंय. ज्वलनाच्या प्रक्रियेत 20% हवा वापरली जाते. बघा, तुम्ही जेव्हा जिथेही ज्वलन करता तिथे 20% हवा वापरली जाते. हा, हे याच्यामध्ये आपण ज्वलन प्रक्रियेत वापरतो. निसर्गाने सोने हा धातू मुक्त स्वरूपात निसर्गात सोने हा धातू मुक्त स्वरूपात सापडतो. वाफाळ सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच ओलियम होय. ओके. ओलियमला काय, वाफाळ सल्फ्युरिक ऍसिड जे असतं, ओके, त्याला आपण म्हणतो ओलियम. तंबाखूत निकोटीन हा मादक पदार्थ असतो. बघा, तंबाखू खाऊ नये असं का म्हणतात? की निकोटीन आहे, की तंबाखूमध्ये असतो निकोटीन. आणि हा निकोटीन काय करतो? हा निकोटीन आहे कॅन्सर कॅन्सर जो रोग आहे त्याला आमंत्रण देतो. त्याच्यामुळे आपण म्हणतो की तंबाखू खाऊ नये, कारण तंबाखूमध्ये असतो निकोटीन. ओके. आणि हा असतो मादक पदार्थ असतो. तसंच त्याच्यामध्ये असतो टोबॅकोही असतं, टोबॅकोही म्हणतो आपण त्याला. ओके. या गोष्टी लक्षात ठेवा. अणुभट्टी बांधताना कोबाल्ट हे आवश्यक मूलद्रव्य आहे. अणुभट्टी बांधताना काय लागतं आपल्याला? कोबाल्ट हे आवश्यक मूलद्रव्य त्यात लागतं. रेयॉन तयार करण्यासाठी सेल्युलोज, बघा सेल्युलोज कुठे वापरतात लक्षात ठेवा. रेयॉन हा जो आहे, हे तयार करण्यासाठी आपण सेल्युलोज वापरतो. काच ही उष्णतेची मंद वाहक आहे. बघा, काच ही उष्णतेची कशी वाहक आहे? ही जलद वाहक नाही, तर ती मंद वाहक आहे. का? तर हे लक्षात ठेवा. तुम्ही लहानपणी एक एक्सपेरिमेंट केलंच असेल, की आपल्या घरात बघा, ह्या टाईपमध्ये कंदील यायचे पहिले. ओके. माझी ड्रॉइंग काय एवढी चांगली नाही, तरी मी सांगण्याचं एक्सप्लेन करतोय. ओके. या टाईपचे कंदील यायचे आणि इथे मध्ये एक दिवा असायचा, बरोबर. तर आता याच्यामध्ये काय व्हायचं, जेव्हा तुम्ही कंदीलची वात चालू असायची, ही काचेचं आहे, राईट. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, कधी तुम्ही 2-4 तास हा कंदील चालू ठेवला आणि त्याच्यानंतर याच्यावरती समजा पाण्याचे शिंपडे मारले, तर ही काच काय व्हायची, ह्या काचेला तडे जायचे. तडे याच्यामुळे जातात, की काच हे उष्णतेचं जलद वाहक नाही, मंद वाहक आहे, की फक्त एवढाच एरिया हा लवकर थंड होऊन जातो. ओके. पण बाकीचा एरिया थंड होत नाही. कारण ही जी हीट आहे, ही हीट सगळीकडे असते, आणि ही हा जो आहे, तुम्ही जो पाणी मारला आहे, ही हीट एवढ्या पार्टची ऍब्झॉर्ब करून घेतो आणि त्याच्यामध्ये अंकुंचन पावतो आणि ते फुटून जाते. ओके. तर याच्यामुळे लक्षात ठेवा, की काच हा उष्णतेचा मंद वाहक आहे, आणि याच्या पद्धतीने ही काच ही फुटून जाते याच्यामध्ये. जर हा लवकर वाहन करत असता, तर याच्यामध्ये हा प्रॉब्लेम झाला नसता आणि काच ही फुटली नसते. ओके. आता पुढचा बघा, सोन्याचे दागिने करताना त्यात थोडे तांबे मिसळतात. बघा, सोन्याचे समजा, सोन्याचं तुम्हाला स्क्वेअर, ते काय म्हणतात, बिस्किट बनवायचं असेल, तर त्याच्यामध्ये तांबे मिसळत नाही. त्याच्यामध्ये 100% प्युअर सोनं असतं. ओके.
पण तुम्ही समजा सोन्याचं दागिने करत असाल, म्हणजे दागिने घडवतात, ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळे आकार वकार देतात, तर त्याच्यामध्ये ते करताना त्याच्यामध्ये तांबे मिक्स करावं लागतं, जेणेकरून सोन्याचं त्याला त्याची डक्टिलिटी वाढते. ओके, म्हणजे सोन्याची जी घडवण्याची क्षमता आहे ती वाढते तांबे टाकल्यामुळं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऍड करतात. पुढचं आहे की आंबट चवीच्या व्हिनेगारमध्ये मुख्यतः ऍसिटिक आम्ल असते, हे लक्षात ठेवा. आंबट चवीच्या व्हिनेगारमध्ये असतं ऍसिटिक आम्ल. फिनॉल व ऍसिटिक अनहायड्रस यापासून ॲस्पिरिन मिळते. बघा, ॲस्पिरिन जे आहे ते कसं घेतात, फिनॉल आणि ॲसिटिक अनहायड्रस हे दोघं मिक्स करून आपल्याला ॲस्पिरिन मिळतं. आता पुढचं आहे की चिंचेमध्ये टार्टरिक, बघा चिंचेमध्ये खूप महत्वाचा आहे हा, चिंचेमध्ये असते टार्टरिक ऍसिड आणि तर लिंबामध्ये असते सायट्रिक ऍसिड. ओके, ज्याच्यामध्ये विटॅमिन सी पण म्हणतो आपण, विटॅमिन सी. तर बघा, लिंबामध्ये असते सायट्रिक ऍसिड आणि चिंचेमध्ये असते टार्टरिक ऍसिड, हे लक्षात ठेवा. पुढचे जिव्हेनाईल हार्मोन किंवा निओटेटिन हे कीटकांमध्ये सापडणारे संप्रेरक आहे. ओके, जुवेनाईल हार्मोन्स हे असतात आणि निओटेनिन हे जे आहे हे कीटकांमध्ये सापडणारे संप्रेरक आहे. 64% लोखंड आणि 36% निकेल वापरून तयार केलेले मिश्र धातूला इन्व्हार असं म्हणतात. ओके, हा जो इन्व्हार आहे हा एक धातू आहे, हा मिश्र धातू आहे. आणि हा कसा बनवतात लक्षात ठेवा, 64% लोखंड आणि 36% निकेल हे दोघं वापरून इन्व्हार असं बनवतात. ओके, आता हे बघितलंच आहे आपण. चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असते हे बघितलं, आणि लिंबूमध्ये असतं सायट्रिक ऍसिड. जाहिरातमध्ये वेगवेगळे रंग आणण्यासाठी निऑन वायूचा वापर करतात. बघा, तुम्ही लाईट्स बघितले असेल, ज्या काही निऑन लाईट्स असतात, मोस्टली निऑन लाईट्सच म्हणतात त्यांना, तर त्या लाईट्स असतात त्याच्यामध्ये निऑन हा धातू वापरतात, जेणेकरून ते वेगवेगळे कलर त्या जाहिरातीमध्ये दाखवू शकतात. गंधकांबरोबर रबर तापवण्याच्या क्रियेला व्हल्कनायझेशन म्हणतात. बघा, रबर तापवण्यासाठी किंवा रबर मेल्ट करण्यासाठी आपण जी प्रोसेस वापरतो त्याला म्हणतो व्हल्कनायझेशन, आणि याच्यामध्ये आपण यूज करतो गंधक यूज करतो. ओके, पिवळा फॉस्फरस पाण्यातील द्रवणांक 44 डिग्री सेल्सिअस, तर ज्वलनांक 30 डिग्री सेल्सिअस आहे. बघा, फॉस्फरसचा पाण्यातील द्रावणांक आहे, म्हणजे फॉस्फरस पाण्यात जेव्हा द्रावणीय असतो तेव्हा 44 डिग्री सेल्सिअसला द्रावणीय असतो, आणि त्याचं 30 डिग्री सेल्सिअसला गेल्यानंतर फॉस्फरस हा जळतो. ओके, पुढचं आहे सोन्याचा खरेपणा ओळखण्यासाठी सोन्याचा तुकडा. बघा, ही एक प्रोसेस आपल्याला एका 9वीच्या पुस्तकात दिली आहे की सोन्याचा खरेपणा ओळखण्यासाठी सोन्याचा तुकडा आपण आम्लराज द्रवात बुडवून कसोटी दगडावर घासतात, आणि हे द्रव हायड्रोक्लोरिक आम्ल व नायट्रिक आम्ल पासून तयार केले जाते. ओके, आम्लराज जो असतो तो असतो 3 भाग HCl आणि 1 भाग HNO3 याच्यापासून बनवतात. कृत्रिम रीतीने तयार केलेल्या चामड्याला आपण म्हणतो रेक्झिन. ओके, तुम्ही नाव ऐकलंच असेल, रेक्झिन असं म्हणतात, आणि ते सेल्युलोज पासून बनवतात. जे रिक्षाचे छप्पर जे काही असतं ब्लॅक कलरचं तुम्ही बघितलं असाल, ते रेक्झिनचं असतं, आणि हे रेक्झिन जे असतं ते कृत्रिम रीतीने बनवलेलं चामड्याचं असतं. पहिल्या महायुद्धात विषारी गॅस म्हणून ज्या तेलासारख्या वायूचा वापर केला गेला त्याचे नाव मस्टर्ड गॅस होते. लक्षात ठेवा, मस्टर्ड गॅस जे आहे ते पहिल्या महायुद्धात विषारी गॅस म्हणून वापरलं गेलं होतं. बर्फ व मीठ यांच्या योग्य मिश्रणाच्या साहाय्याने तापमान -23 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी करता येते. बघा, तुम्ही बहुधा बघितलं असेल, जे काही आईस्क्रीम पार्लर असतात किंवा जे आईस्क्रीम चे गाडा किंवा काही घेऊन फिरणारे असतात, ते काय करतात, बर्फ आणि हे मीठ ह्या दोघांचं मिश्रण वापरतात. ओके, बर्फ आणि मीठ हे तुम्ही दोघांचं मिश्रण वापरलं, बर्फ जे असतं 0 डिग्री सेल्सिअसला हे स्थायू रूपात जातं, बरोबर. आणि ते याचं टेम्परेचर, तुम्ही समजा बर्फ घेतला आणि बर्फ सोबत मीठ मिक्स केलं, ओके, तर याचं टेम्परेचर आपण जाऊ शकतं -23 डिग्री सेल्सिअस, एवढं कमी आपण टेम्परेचर घेऊन जाऊ शकतो. तर याच्यामुळं मोस्टली बर्फ आणि मीठ यांचं मिश्रण वापरतात. ओके, पॉलीजल ही पृथ्वीवरील सर्वात हानिकारक वस्तू मानली जाते. साधे पाणी केसासारख्या सूक्ष्म आकाराच्या नलिकेतून पाठवून ते तयार करतात. ओके, बघा, पॉलीजल हे आहे, हे सर्वात हानिकारक आहे. ते काय करतात, साधं पाणी जे आहे सूक्ष्म आकाराची नलिका असते केसासारखी, आणि ते त्यातून पाठवून तयार करतात. तर ते कसं करतात, ते -400 डिग्री सेल्सिअसला गोठते, तर 500 अंश सेल्सिअसला उकळते. लक्षात ठेवा, पॉलीजल असते याचा गोठणांक आहे -400 डिग्री सेल्सिअस, आणि याचा जो उत्कलनांक आपण ज्याला म्हणतो उत्कलनांक आहे तो आहे 500 डिग्री सेल्सिअस. बघा किती हाय. जाहिरातमध्ये वेगवेगळे रंग आणण्यासाठी आपण काय करतो, निऑन वायू वापरतो, हे निऑन ट्यूब मध्ये वापरतात. ओके, गंधकांबरोबर रबर तापवण्याच्या क्रियेला व्हल्कनायझेशन म्हणतात.
ओके. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपण टोटल 75 पॉईंट्स बघितले आहे आणि याच्या पुढचे काही पॉईंट्स आपण याच्या पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. जर आपल्याला कोणत्याही क्वेश्चन बद्दल किंवा कोणत्याही पॉईंट्स बद्दल आपल्याला शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.